संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। या अधिवेशनाचं कामकाज 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे। या कालावधीत सभागृहाच्या 20 बैठका होणार असून अनुदानाच्या मागण्या आणि सन 2024-25च्या विनियोग विधेयकावर चर्चा होऊन त्यावर मतदान केलं जाईल। या अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करायला सरकारचं प्राधान्य असेल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेची संमती घेण्याच्या दृष्टीनं एक वैधानिक प्रस्ताव सादर करण्याची शक्यता आहे। तर केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज मणिपूरचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहेत। मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यानंतर मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे। याशिवाय बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, किनारी नौवहन विधेयक 2024, स्थलांतर आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक कायदेविषयक कामांवर चर्चा करून ते मंजूर केले जातील। अधिवेशन काळातल्या कामकाजाची सरकारची रूपरेषा ठरली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष सरकारला अनेक मुद्द्यांवरून कोंडीत पकडण्याची रणनीती आखत आहे। मतदार याद्यांमध्ये कथित हेराफेरी, मणिपूरमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसक घटना, अमेरिकेनं दिलेला जशास तशी शुल्कवाढ करण्याचा इशारा इत्यादी मुद्दे सभागृहात गाजण्याची शक्यता आहे। पंतप्रधान